नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये मी अक्षय ठेले आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो. तर आज आपण या ठिकाणी पुणे मेट्रो एक्झामच्या संदर्भातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिटेल सिलेबस पाहणार आहोत, जो की महामेट्रो CBT अर्थात कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पार्ट 3मध्ये टेक्निकल सेक्शनमध्ये विचारला जातो. कोणकोणत्या पोस्टसाठी सिलेबस आहे? स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, ट्रेन कंट्रोलर, सेक्शन इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर. म्हणजे हा जो सिलेबस आहे तो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो टेक्निकल कॉम्पोनंट आहे त्यासाठी आहे. फक्त याची नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती करतो की आपण तुळजाई करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करावं आणि सबस्क्राईब नावाच्या पुढचं नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबून आपण येणारे नोटिफिकेशन मिळू शकतो. तर अशी आशा करतो की आपण सबस्क्राईब केलं असावं. तर मित्रांनो, हा सिलेबस पाहता BTechसाठी दिलेला आहे, पण डिप्लोमा कॅन्डिडेटनी जरी ज्यांची डिप्लोमा झालेला आहे त्यांनी डिप्लोमा पोस्टसाठी देखील हा सिलेबस रेफर केला तरी चालेल, पण त्यांनी देताना BTechसाठी दिलेला आहे. आपण पाहूया. तर महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट, सिलेबस फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन CBT, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फॉर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन BTech इलेक्ट्रिकल. यांनी BTech इलेक्ट्रिकलचे ज्या पोस्ट आहेत त्यासाठी हा सिलेबस दिलेला आहे. पण ज्यांचं BE पण झाले आणि डिप्लोमा पण झाले त्यांनी परत दुसरा सिलेबस चाळत बसण्यापेक्षा हा जो डिप्लोमाला जर हा सिलेबस कॉमन असेल तर हाच केला तरी हरकत नाही. आणि जर तुम्हाला एखाद दुसरा सब्जेक्ट ॲडिशन वगैरे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा करा. पण मला असं वाटत नाही की BEचा सिलेबस केल्यानंतर परत डिप्लोमाला सेपरेट काय वाचायची गरज असेल. तर हा सिलेबस जरी केला तरी तुमचा डिप्लोमाचा पण टेक्निकल कॉम्पोनंट पूर्ण होईल. पण जर तुम्हाला डिप्लोमाचा सिलेबस जर सोप्या लेवलवरती विचारला असेल आणि तुम्ही डिप्लोमाच्या लेवलच्या पोस्टची एक्झाम देऊ इच्छित असाल तर मात्र तुम्ही डिप्लोमाला जो MSBTचा 3 वर्षाचा सिलेबस आहे तो रेफर करू शकता. तर आज आपण हा सिलेबस पाहूया. जवळपास हा डिप्लोमा BEसाठी कॉमनच असतो. तर बघा, सेक्शन 1 इलेक्ट्रिक सर्किट्स, त्याच्यामध्ये दिले नेटवर्क एलिमेंट्स, आयडियल व्होल्टेज अँड करंट सोर्सेस, डिपेंडंट सोर्सेस, RLCM एलिमेंट्स, नेटवर्क सोल्युशन मेथड्स, KCL KVL, नोड अँड मेश अनालिसिस, नेटवर्क थेरम्स, थेवेनिन नॉर्टन्स सुपरपोजिशन अँड मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, transient response of DC and AC networks, sinusoidal steady state analysis, resonance, two-port networks, balanced three-phase circuits, star-delta transformation, complex power and power factor in AC circuits. सेक्शन 2 दिला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचे कुलम्स लॉ दिलेला आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, गॉस लॉ, डायव्हर्जन्स, electric field and potential due to point, line, plane and spherical charge distribution, effect of dielectric medium, capacitance of simple configuration, Biot-Savart's law, Ampere's law, Curl's, Faraday's law, Lorentz force, inductance. त्याच्यानंतर आहे बघा दुसरा कंपोनंट, त्याच्या खालची माहिती थोडीशी आहे, मी तुम्हाला डॉक्युमेंट शेअर करतो, त्याच्यामध्ये पहा तुम्ही, आपल्या खाली लिंकमध्ये शेअर करतो मी. त्याच्यानंतर बघा सेक्शन 3 आहे सिग्नल्स अँड सिस्टीम्स, रिप्रेझेंटेशन ऑफ कंटिन्युअस अँड डिस्क्रीट टाईम सिग्नल्स, शिफ्टिंग अँड स्केलिंग प्रॉपर्टीज, लिनियर टाईम इनव्हॅरियंट अँड कॉजल सिस्टीम्स, फुरियर सिरीज रिप्रेझेंटेशन ऑफ कंटिन्युअस अँड डिस्क्रीट टाईम पिरियडिक सिग्नल्स, सॅम्पलिंग थेरम, ॲप्लिकेशन्स ऑफ फुरियर ट्रान्सफॉर्म फॉर कंटिन्युअस अँड डिस्क्रीट टाईम सिग्नल्स, लॅपलास ट्रान्सफॉर्म अँड जेट ट्रान्सफॉर्म. हे सिग्नल अँड सिस्टीमसाठी. सेक्शन 4 दिलेला आहे इलेक्ट्रिकल मशीन्स, त्याच्यामध्ये आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, इक्विवॅलंट सर्किट, फेजर डायग्राम, ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट, रेग्युलेशन अँड इफिशियन्सी, 3 फेज ट्रान्सफॉर्मर्स, कनेक्शन्स, वेक्टर ग्रुप्स, पॅरलल ऑपरेशन, ऑटो ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी कन्व्हर्जन प्रिन्सिपल्स, DC मशीन्स, सेपरेटली एक्साइटेड, सिरीज अँड शंट, मोटरिंग अँड जनरेटिंग मोड ऑफ ऑपरेशन अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स, स्पीड कंट्रोल ऑफ DC मोटर्स, 3-phase induction machines, principle of operation, types, performance, torque, speed characteristics, no load and blocked rotor tests. त्याच्यानंतर इक्विवॅलंट सर्किट, स्टार्टिंग अँड स्पीड कंट्रोल, ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर्स, सिंक्रोनस मशीन्स, सिलेंड्रिकल अँड सॅलियंट पोल मशीन्स, परफॉर्मन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स, रेग्युलेशन अँड पॅरलल ऑपरेशन ऑफ जनरेटर्स, स्टार्टिंग ऑफ सिंक्रोनस मोटर्स, टाइप्स ऑफ लॉसेस अँड इफिशियन्सी कॅल्क्युलेशन्स ऑफ इलेक्ट्रिक मशीन्स. सेक्शन 5 आहे पॉवर सिस्टीम्स, तो बघूया. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन अँड AC DC ट्रान्समिशन कन्सेप्ट्स, मॉडेल्स अँड परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन्स अँड केबल्स,
series and shunt compensation, electric field distribution and insulators, distribution systems, per unit quantities, bus admittance matrix, Gauss-Seidel and Newton-Raphson load flow methods, voltage and frequency control, power factor correction, symmetrical components, symmetrical and unsymmetrical fault analysis, principles of overcurrent, differential, directional and distance protection, circuit breakers, system stability concepts, equal area criterion, economic load dispatch with and without considering transmission losses. सेक्शन 6 दिला आहे कंट्रोल सिस्टीमचा चॅप्टर आहे. मॅथमॅटिकल मॉडेलिंग अँड रिप्रेझेंटेशन ऑफ सिस्टीम्स, फीडबॅक प्रिन्सिपल, ट्रान्सफर फंक्शन, ब्लॉक डायग्राम्स अँड सिग्नल फ्लो ग्राफ्स, ट्रान्झिएंट अँड स्टेडी स्टेट ॲनालिसिस ऑफ लिनियर टाइम इनव्हेरियंट सिस्टीम, स्टॅबिलिटी ॲनालिसिस युजिंग राउथ, हर्विट्झ अँड निक्विस्ट क्रायटेरिया, बोर्ड प्लॉट्स, रूट लोकाय, लॅग, लीड अँड लीड लॅग कॉम्पेन्सेटर्स, PI and PID controllers, state space model, solution of state equations of LTI system, RMS value, average value calculation for any जनरल पिरियडिक वेव्हफॉर्म. आणि आता राहिलेले शेवटचे 3 कंपोनंट आहेत. सेक्शन 7 इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स. त्याच्यामध्ये आहे बघा ब्रिजेस, बघा काय आहे, ब्रिजेस अँड पोटेन्शियोमीटर्स, मेजर्स ऑफ व्होल्टेज, करंट, पॉवर, एनर्जी अँड पॉवर फॅक्टर, instrument transformers, digital voltmeters and multimeters, phase, time and frequency measurement, oscilloscopes, error analysis. Section 8 आहे analog and digital electronics, simple diode circuits, clipping, clamping, rectifiers, amplifiers, biasing, equivalent circuit and frequency response. त्याच्यानंतर आहे बघा oscillators and feedback amplifiers, operational amplifiers, त्याला आपण op amp म्हणतो, characteristics and applications, single stage active filters, Salenki, Butterworth, VCOs and times, combinational and sequential logic circuits, multiplexers, demultiplexers, schematic triggers, sample and hold circuits, AD and DA converters. तर बघा सेक्शन 9 पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. हा बघा सेक्शन मध्ये काय दिलेलं आहे, स्टॅटिक VI कॅरेक्टरिस्टिक्स अँड firing oblique gating circuits of thyristors, MOSFET, IGBT, DC to DC conversion, buck boost and buck boost converters, single and 3-phase configuration of uncontrolled rectifiers, voltage and current commuted thyristor based converters, bidirectional AC to DC voltage source converters, magnitude and phase of line current harmonics for uncontrolled and thyristor based converters, power factor and distortion factor of AC to DC converters, single phase and 3-phase voltage and current source inverters, sinusoidal pulse with modulation. इतका सिलेबस इलेक्ट्रॉनिक्सचा दिला आहे. आता हा वाचण्यामागचं कारण काय, सेक्शन 2चा खालचा थोडा पार्ट जो आहे थोडासा हा खाली गेलेला असल्यामुळे दिसत नाही आहे. ज्यावेळी मी फाईल शेअर करेन तुम्हाला त्याच्यामध्ये बघून घ्या किंवा गुगलवरती टाकल्यानंतर मिळेल तुम्हाला. तर इतके दिवस मुलांना कळत नव्हती की कुठला सिलेबस करायचा. बी टेकचा ज्या पोस्ट आहेत सेक्शन इंजिनियर किंवा आपली स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलर, यासाठी हा सिलेबस सफिशियंट आहे. पण ज्युनियर इंजिनियरसाठी डिप्लोमाचा सांगितला आहे त्यांनी, याच्यापेक्षा कदाचित कमी असेल डिप्लोमाला. पण तुम्ही जर सेक्शन इंजिनियरची प्रिपरेशन करत असाल तर ॲटोमॅटिकली डिप्लोमाचा सिलेबस यातून कव्हर होऊनच जाईल. तुम्ही आता पहा कंपॅरिझन करून, ॲडिशनल वगैरे असेल तर MSBTचा सिलेबस रेफर करा आणि त्यातून करा. ओके, अशी आशा करते की आपल्याला हे व्हिडिओ आवडला असेल. आणि वाचण्यामागचं कारण की एकदा वाचल्यानंतर तुमचा हक्कानं, म्हणजे तुम्ही म्हणत असाल की PDF शेअर केल्यानंतर फरक काय पडतो, पण मी PDF पण शेअर करेन, पण एकदा वाचल्यानंतर तुमच्या कानावरती शब्द पडतील आणि डोळ्यासमोर सिलेबस असेल तर लक्षात राहायला जास्त सोपं जाईल. यामुळे मी हा सिलेबस तुमच्याकडून डिक्टेट करून वाचून दाखवला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अजून देखील आपण सबस्क्राईब केलं नसेल कृपया तुळजाई करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.